मेहता का उल्टा चश्मा। ते काय ना शेठजी, काल मी आणि बावरीजी कबुतरांना चणे खाऊ घालायला नाही ना जाऊ शकलो, म्हणून आज बावरीजींनी असं ठरवलंय की त्या गोष्टींचं प्रायश्चित्त म्हणून आज कबुतरांना डबल चणे आणि गायींना चारा खाऊ घालायचा म्हणून. बघा, हे धर्माचे काम करणे ही चांगली गोष्ट आहे, पण हे तर कोणत्याही सुट्टीच्या दिवशी होऊ शकतं. आज करण्याची काय गरज आहे? शेठजी, आजचा दिवस ना खूपच खास आहे. का आज काय आहे? आज मला आणि बावरीजींना भेटून 13 महिने झाले ना. अरे 13चा आकडा अशुभ आहे, तो साजरा करत नाही. पण बावरीजी तर मानत नाही असं. ती तर 13चा आकडा खूपच शुभ मानते. तर मी जाऊ? अरे काय जाऊ, काही अक्कल वगैरे आहे की नाही? इथे दुकानात 2 दिवस धंदा होत नाही आणि तुला सुट्टी मागायला लाज वाटत नाही? सेठजी, कूल कूल, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. अरे याला समजावा पॉझिटिव्ह. बघ भाऊ, बावरीचा विचार करण्यापेक्षा हा विचार कर की आपण दुकानात धंदा कसा वाढवायचा. काही सुट्टी उट्टी वगैरे मिळणार नाही. ओहो, डोकं जड झालं माझं तर. नटू काका, मी जरा गोडाऊन मध्ये आहे. बावरीच्या नादाने समजूतदार बाघा पण वेडा झालाय. हं. बोला बोला मेहता साहेब. काय रे जेठालाल, कसा चाललाय व्यापार? म्हणजे तुझ्या भाषेत बोलायचं झालं तर ते काय म्हणतात, ग्राहक येतायत ना? अरे नाही मेहता साहेब, कळतच नाही कोणाची नजर लागली. काहीतरी तोडगा काढावाच लागेल. कसले तोडगे जेठालाल, परत तू नकारात्मक गोष्टी बोलायला लागलायस. मी म्हटलं ना, नेगेटिव्ह विचार करू नको, पॉझिटिव्ह राहा, हसत राहा, खुश राहा. हसमुखलाल, खुश राहा. अरे कसं हसत राहू मेहता साहेब? न चालणाऱ्या दुकानात हसत बसलो तर लोकांना वाटेल धंदा होत नाही, म्हणून दुखात वेडा झालाय. आता आज असं काय झालं जेठालाल? काल तर तू पॉझिटिव्ह होतास ना, खूप पॉझिटिव्ह बोलत होतास तू. अरे मेहता साहेब, आज सकाळपासून मी पॉझिटिव्हच होतो. घरातून दुकानावर यायला निघालो तेव्हा एकदम हकारात्मक होतो. त्या टूथपेस्ट जाहिरातीत नाही दात दाखवून दाखवून हसतात, मी पण तसाच दात दाखवून दाखवून हसत होतो. पण दुकानावर पोचलो आणि डोकं कामातून गेलं. आता बघा, मी दुकानावर पोचलो नाही तर मला म्हणतो शेठजी मला सुट्टी हवी आहे. अच्छा अच्छा. का तर म्हणाला मला आणि बावरीला भेटूनच 13 महिने पूर्ण झाले. मी म्हणालो 13चा आकडा तर अशुभ असतो, तर म्हणतोय नाही, बावरीसाठी शुभ आकडा आहे, म्हणून आम्ही दोघं मिळून हा दिवस साजरा करू इच्छितो. या बाघाच्या डोक्यात मेंदूच्या ऐवजी बावरी बसली आहे आणि तिला तर डोकं नाहीच आहे. आता तुम्हीच सांगा, मी अशा परिस्थितीत कसा हकारात्मक राहू? कूल 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 जेठालाल, जरा थंड घे. अच्छा, एक काम करू, मी संध्याकाळी घरी येतो तेव्हा निवांत बसून बोलू, ठीक आहे? ठीक आहे मेहता साहेब. दया, मी हात जोडून विनंती करतो, जर माझं डोकं खायला फोन केला असशील तर मेहरबानी करून आत्ताच्या आत्ता लगेच फोन ठेव प्लीज. अरे टपूचे पप्पा, ऍसिड तुम्ही सकारात्मक राहणार होतात ना, काय झालं? अगं ते धंद्याचं टेन्शन सोड ना, तू बोल कशासाठी फोन केला होतास? हा, मी तुम्हाला असं सांगायला फोन केलाय की माझं आता आईशी बोलणं झालं. मी आईला शुभ अशुभ याबद्दल विचारलं. हा, मग काय म्हणाली आई? तेव्हा आई असं म्हणाली की कधी कधी वाईट वेळ येते तेव्हा माताजी आपली परीक्षा बघतात आणि अशा वेळी आपलं डोकं एकदम शांत ठेवलं पाहिजे, रागावर ट्रंकोल ठेवला पाहिजे. आणि टपूचे पप्पा, तसेही माझी प्रार्थना नेहमी चालूच आहे आणि सगळं ठीक होईल. आणि हो, आईने असं सांगितलंय की कोणी ना कोणीतरी चांगल्या पावलांनी नक्की येईल. त्यांची पावलं पडताच दुकानात गिऱ्हाईक वाढतील आणि सगळं चांगलं होईल. ठीक आहे, बघू आता, चल. बाय बाय. हा घ्या साहेब, तुमच्यासाठी फालुदा. फालुदा? नाही, मी नाही मागवला. नट्टू काकांनी मागवलाय तुमच्यासाठी. अरे इथे धंदा होत नाही आणि फालुदावर फालुदा मागवतायत. उचल उचल, हे उचल आणि चल माझ्या बरोबर दुकानात. ये आते आते. नट्टू काका बाघा. काय झालं? हा शेठजी, नट्टू काका, हे काय आहे? फालुदा. होय, बोला, मला तर माहीतच नव्हतं हे काय आहे. अरे मी हे विचारतोय, फालुदा कुठल्या आनंदात मागवलाय? तुमचा राग थंड करण्यासाठी. गिराईक आज नाहीये तर उद्या नक्की येईल, पण तब्येत आज खराब झाली
तर उद्या जास्त त्रास होईल. म्हणून जरा फालुदा प्या आणि रागाला शांत करा. हो शेठजी, जर तुम्हाला मला सुट्टी नाही द्यायची आहे तर मग नका देऊ तुम्ही. पण त्यासाठी तुम्ही स्वतःची तब्येत नका खराब करून घेऊ. पॉझिटिव्ह राहा ना. हा, असं समजा की देव परीक्षा घेतोय. प्या, फालुदा प्या ना. नाही, आता फालुदा प्यायचा मूड नाहीये. सॉरी भाऊ, थँक्यू. परत घेऊन जा. शेठजी, जा आरामात जाऊन गोडाऊन मध्ये बसा. नमस्कार ठेकालालजी. अगं ठेकालाल नाही, तू माझं नाव बिघडवण्याचा ठेका घेतला आहेस का? कूल शेठजी, कूल. देव परीक्षा घेतोय. अरे बावरीजी, शेठजींचं नाव जेठालालजी असं आहे. तुम्ही दरवेळी ना नागेश्वरजी, चुकून मिस्टेक होते ना हो. बावरी, मी तुला दुकानात यायला मनाई केली आहे ना, मग का सारखी सारखी येतेस? ते काय ना की आज आम्हाला दोघांना भेटून 13 महिने झाले. आज आम्हाला कबुतरांना डबल चणे टाकायचे आहेत आणि गोमातेला. हा, ते मला बागाने सांगितलं, पण बागा येऊ शकत नाही कारण मी त्याला सुट्टी दिली नाही. जा तू इथून. नाही, मी नाही जाणार. बाघा, बावरीजी प्लीज. नाही, मी नाही जाणार. अरे मी इथेच कोपऱ्यात पुतळ्यासारखी उभी राहणार अशी बस. किती हट्टी मुलगी आहे ही. मी तिला स्पष्ट तोंडावर सांगतोय माझ्या दुकानातून निघून जा, तरी ही इथेच उभी आहे. हे बघ बावरी, जर तू बागावर खरं प्रेम करतेस आणि तुझ्यात जरा थोडासा पण स्वाभिमान सारखं असेल तर आत्ताच्या आता इथून निघून जा. आणि शपथ घे की आभाळ जरी कोसळलं, धरती दुभंगली, तरी तू माझ्या दुकानात पाऊल ठेवणार नाहीस. ठेवणार नाहीस म्हणजे ठेवणार नाहीस. मला एक चांगला टीव्ही दाखवा. हो हो, नक्की नक्की. नट्टू काका, एक टीव्ही दाखवा. या 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 या. या या. हा बघा, हा मस्त टीव्ही आहे, तुम्हाला आवडेल. आम्हाला एक फ्रीज हवाय आणि लेटेस्ट मॉडेल दाखवा. नक्कीच. बागा, यांना फ्रीज दाखव. या 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 या, या या, या या. या या मॅडम, या. बोला बोला. मला एक चांगलं फ्रीज दाखवा ना. नक्की. अरे बागा, यांना पण एक फ्रीज दाखव. इकडे या मॅडम. या ना, या या मॅडम या. या 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 ना सर, बोला. भाऊ, मला एक 52 इंची LED दाखवा आणि पप्पा मला मोबाईल सुद्धा. आणि याच्यासाठी टच स्क्रीन वाला चांगला मोबाईल सुद्धा. हो, एकापेक्षा एक चांगले पीस आहेत. नट्टू काका, यांना 52 इंची टीव्ही दाखवा आणि या मुलाला चांगला ये बा, मोबाईल ये. पण दाखवा. हा हा. अगं बाई, तू अजून काय उभी आहेस? तू जा ना बाबा, गिराईक सगळे बिजी आहेत इथे. जा जा तू, लगेच निघ. जा बाई, कशाची वाट बघतेस? हे घे, आता खुश ना? शेठजी, 2 फ्रीज आणि एक LED टीव्हीच्या डिलिव्हरी बद्दल मी मगनला जाऊन सांगून हो, येतो. जा जा, सांगून ये. शाबास, सांगून ये. नट्टू काका, हा बोला शेठजी. आज तर चांगला धंदा झाला नाही? हो ना. मजा आली. हो, पण शेठजी, तुमच्या लक्षात आलं का काय? आता कोण आलं होतं? सगळे गिराईक. नाही, गिराईक येण्या अगोदर कोण आलं होतं? गिराईक यांच्या आधी फालुदावाला. फालुदावाला आणि ग्राहकाच्या मध्ये कोण आलं होतं? कोणी नाही. बावरी आली होती. मग तर मग मला असं म्हणायचंय की बावरी येण्या अगोदर कुणीही नव्हतं. आपण ग्राहक यायची वाट बघत होतो, पण बावरी आल्यानंतर गिरायकांची लाईन लागली, लाईन. याचा अर्थ असा झाला की बावरीचा पायगुण चांगला आहे. काय? हा, बावरी येण्या अगोदर दुकान रिकामं पडलं होतं.
तिचं पाऊल दुकानात पडल्या पडल्या गिरायकांची लाईन लागली. शेठजी, आतापर्यंत 75,000चा धंदा झालाय. अरे ते तर मी सकाळपासून पॉझिटिव्ह आहे म्हणून झाला आहे. बावरी यायच्या आधी तुम्ही पॉझिटिव्हचे निगेटिव्ह झाला होता. नीट आठवा, हे सगळं बावरीची पावलं पडल्यानंतरच झालंय. नट्टू काकांचा बोलणं पटतंय आणि दयाने पण असंच काहीतरी सांगितलं होतं. आईने असं सांगितलंय की कोणी ना कोणी तर नक्कीच येईल शुभ पावलं घेऊन. ज्याची पावलं पडताच दुकानात गिराईक वाढतील आणि सगळं चांगलं होईल. शेठजी, बावरीचा पायगुण खरंच चांगला आहे. तुम्ही जो तोडगा शोधायला बघत होता तो तोडगा बावरी आहे. अरे बापरे, हे जर खरं असेल तर खूप मोठी गडबड झाली माझ्याकडून. मी बावरीला खूप वाईट पद्धतीने हाडतोड करून हाकललं आहे इथून. खूप नाराज केला आहे मी तिला. नाही नाही, काही झालं तरी बावरीला परत दुकानात आणलंच पाहिजे. नटू काका, त्या तानाजी टेम्पोवाल्याला उद्या फोन करून सकाळी 11 वाजता मी 2 फ्रीज आणि एका टीव्हीच्या डिलिव्हरी बद्दल सांगून आलोय. ठीक आहे. वा 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 बागा, हा? बागाचं काम एकदम चोख असतं. मग बघा, ये जरा 1 सेकंड इकडे ये. बागा, माझ जरा बावरीकडे काम आहे तर तिला दुकानात बोलव ना. पण शेठजी, बावरीजी तुम्हाला दुकानात आलेल्या आवडत नाहीत ना? आवडत नाही, आवडत नव्हतं. आता बावरी दुकानात आलेली मला आवडेल, खूप खूप आवडेल. अरे वा, शेठजी, मी विचारू शकतो का तुमच्यात आलेला हा अचानक बदल कसा काय आणि कुठून कसा आणि का आला? बघा, मला आत्मज्ञान झालं आहे की बावरीचा पायगुण चांगला आहे आणि मला जो तोडगा हवा होता तो बावरीच आहे. तू बघितलं नाहीस, ती आल्यानंतर आपल्या दुकानात गिराईकांची रांग लागली. काही पण कर बाघा, पण बावरीला इकडे बोलव. पण शेठजी, हे बघ बाघा, तू जर बावरीला इकडे आणलंस ना तर मी तुला, तू जेव्हा सुट्टी मागशील तेव्हा मी देईन. खरेच? हो हो. थँक्यू शेठजी, थँक्यू व्हेरी मच. मी लगेच बावरीजींना फोन करून हा, बोलवतो. लाव 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 लाव. हॅलो बावरीजी, कुठे आहात तुम्ही? शेठजींना ना तुम्हाला भेटायचंय. काय? का? काय झालं? काय म्हणाली? ते बावरीजी तुमच्यावर खूप नाराज आहेत. त्या म्हणाल्या की त्या दुकानात आता कधीच येणार नाहीत. नाही नाही, असं म्हणू नकोस बाघा. बावरीला आपल्या दुकानात यावंच लागेल. एक काम करू, आपण दोघं तिला जाऊन आत्ताच्या आता भेटू आणि तिची माफी मागू. मी का माफी मागू? मी काय केलंय तिचं? अरे बागा, शेठजी माफी मागणार. हो ना शेठजी? हो हो हो, मीच माफी मागणार ना. अजून कोण मागणार? मीच मागणार ना. पण तू सोबत चल तर. हो चला ना हा, शेठजी. नटू काका, आम्ही बावरीला समजावून घेऊन येतो. जिंकून या. चल 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 आता. बघा, बावरी समजून घेईल ना? काही होऊ दे बाघा, बावरीनं ऐकलंच पाहिजे. ती आपल्या दुकानात आलीच पाहिजे. काय झालं? का हसतोयस? काही नाही. अरे बोल. शेठजी, आधी तुम्ही म्हणायचा की बावरीची दुकानात आली नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणताय की बावरीची दुकानात आलीच पाहिजे. याची थोडी मला गंमत वाटली. तो सॉरी शेठजी. थांबा थांबा थांबा.
इकडेच रिक्षा थांबवा. अरे हे तर मंदिर आहे. बावरी मंदिरात राहते. नाही नाही शेठजी, अच्छा अच्छा, बावरीने ऐकावं म्हणून मंदिरात प्रार्थना करून जायचं आहे का? चांगली चांगली आयडिया आहे बघा. हा नाही शेठजी, हा. बावरीजींचा जेव्हा मूड ऑफ होतो ना तेव्हा ते इथेच येऊन बसतात. या. ती बघा बावरीजी. हुश, मिळाली बावरी. जा समजाव. मी शेठजी, बावरीजी तुमच्यावर चिडली आहे, माझ्यावर नाही. हो ते पण आहे. सोबत तर येशील ना? हो येणार नाही शेठजी. चल. बावरी कशी आहेस? प्लीज तुम्ही इथं निघून जा, मला खूप वाईट वाटलंय. हे बघ बावरी, असं बोलू नकोस. मी तुला जे काही बोललो त्याची मला खूप लाज वाटते. आता तुला जेव्हा हवं तेव्हा तू माझ्या दुकानात येऊ शकतेस. तू जेव्हा म्हणशील तेव्हा मी बाघाला सुट्टी द्यायला तयार आहे. बस. खरंच हा. मी अशीच खुश झाली असते जर तुम्ही ओरडला नसतात तर. पण मी आता ठरवलंय की मी तुमच्या दुकानात कधीच येणार नाही, कधीच नाही. ए अगं बावरी, एवढी कठोर शपथ घ्यायची नसते बाबा. हे बघ, ज्या दुकानात तुझे परमेश्वर बागेश्वरजी साक्षात विराजमान आहेत तिथे तू दर्शनाला येणार नाहीस तर असं कसं चालेल? काय रे बागा? बागेश्वर जी बोल काही. बावरीजी प्लीज समजून घ्या ना. शेठजींनी मला प्रॉमिस केलंय यापुढे ते कधीच आपल्या लव्ह स्टोरी मध्ये विलन नाही बनणार. हो ना शेठजी? पाहिलंस? नाही, पण मी तरी सुद्धा नाही येऊ शकत. का? कशी येऊ? तुम्ही तर मला आमच्या प्रेमाची शपथ घातली आहे. आणि शपथ घे की आभाळ जरी कोसळलं, धरती दुभंगली तरी तू माझ्या दुकानात पाऊल ठेवणार नाहीस. ठेवणार नाहीस म्हणजे ठेवणार नाहीस. मी आमच्या प्रेमाची शपथ कशी मोडू शकते? बस एवढंच ना, लगेच हा प्रॉब्लेम सोडून टाकू. हे बघ, इथे सगळ्या सृष्टीचे करता धरता बाबा भोलेनाथ बसले आहेत. हैं? तर त्यांच्या समोर मी घातलेली शपथ मागे घेतो. ऐक हा, उघड्या कानांनी ऐक. हे भोलेनाथजी, मी बावरीला जी शपथ घातली आहे ते मी परत घेतो. आता तिला जेव्हा हवं तेव्हा गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येऊ शकते आणि जेवढा तिला वेळ हवा तेवढा वेळ ती थांबू शकते. मी कधीच तिला विरोध करणार नाही. बस आता तू माझ्या शपथेतून मुक्त झाली. चल. थँक्यू गडालालजी. तुम्ही दोघं पुढे जा, मी थोड्या वेळानंतर येते. का? थोड्या वेळानंतर का? मी भोलेनाथांना थँक्यू म्हणून येते. हा, मग तू थँक्यू म्हण ना, आम्ही थांबतो. ते काय ना की सगळ्यांसमोर नाही बोलू शकत. तुम्ही प्लीज जा ना, मी थोड्या वेळानंतर येते. पण थँक्यू म्हणून नक्की येणार ना? शेठजी, बावरीजी दिलेला शब्द कधीच मोडत नाहीत. एकदा का त्यांनी शब्द दिला की दिला. चला बाय. नो बाय. सी यू. अच्छा, सी यू. सी यू. सी यू. वेलकम वेलकम शेठजी, वेलकम. कम बागा, कम. हा, ये बागा ये. काय झालं शेठजी, काय झालं? बावरी तयार झाली? तयार झाली नटू काका, तयार झाली. मी तिला म्हणालो की बावरी, जेव्हा तुझी इच्छा होईल तेव्हा दुकानात येऊ शकते. असं समज की हे दुकान तुझंच आहे. वाव, व्हॉट अ फॅब्युलस लाईन. शेठजी, आजचा दिवस खूपच चांगला आहे. मला तुमच्यासोबत एक सेल्फी देखील घ्यायचा आहे. हो घे भाऊ, आरामात Thank घे you, घे thank घे. you, शेठजी. हो नटू काका, एक मिनिट, तुम्ही पण या, तुम्ही पण या. हा हा, या. हा. शेठजी, बावरी आली. आलं बघ माझं नशीब.
आलं. ये बावरी, अजून आतमध्ये ये. नमस्ते खट्टालालजी. बावरीजी, शेटजींचं नाव ना ते. चालेल बागा, चालेल. तिला वाटेल ती हाक मारू दे. खट्टा लाल, मिठा लाल, तुरट लाल, तिखट लाल. मी तर म्हणतो लालच कशाला. हिरवा, पिवळा, गुलाबी, जांभळा, जे वाटेल ते म्हण. सगळं चालेल आज. आज काय, आतापासून सगळं चालेल. थँक्यू. अहो दादा, तुम्ही होम थिएटर ठेवता का? हो ठेवतो ना. नटू काका, होम थिएटर दाखवा. या, भाऊ. हा, या. ऐका ना साहेब, तुमच्याकडे 3D टीव्ही आहे का? हो ठेवतो ना, जरूर. बागा, यांना दाखव. 3D टीव्ही दाखव. हा, हा, दाखवतो. या, 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 या. या, दाखव. बोला तुम्हाला. मला एक DVD प्लेअर हवाय. तुमच्याकडे आहे का? हो आहेत ना, खूप सारे आहेत. हवे तितके मिळतील. 1 डझन, 2 डझन, 3 डझन. या. यांना DVD प्लेअर पण दाखव भाऊ. हो, या, इथे या. अरे वा, बावरीची पावलं तर खरंच शुभ आहेत. हिची पावलं दुकानात पडताच कस्टमर्सची तर लाईनच लागली. मिठालालजी. हो बोल बावरी, तुझ्यासाठी काही मागू का? थंड गरम नाश्ता, फालुदा काहीतरी? नाही. मी काय म्हणत होते, आज मी बागेश्वरजींना माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते ना? आता तर थोडं कठीण आहे बावरी. पाहतीयस ना दुकानात किती गर्दी आहे. तर संध्याकाळी. हा, अरे बिंदास्त. संध्याकाळी बिंदास्त घेऊन जा. मी आणि नटू काका दुकान 1-2 तास संध्याकाळी सांभाळून घेऊ. संध्याकाळी घेऊन जा आरामात. मग मी आता येऊ? संध्याकाळी मी बागेश्वरजींना घ्यायला येईन. जरूर. एक मिनिट ये. ओके, बस तू अशीच माझ्या दुकानात येत राहा आणि तुझी शुभ पावलं इथे टाकत राहा. वा नट्टू काका, आज तर खूप चांगला धंदा झाला. मजा आली. आजपर्यंत मी बावरीला समजूच शकलो नाही. बिचारी जेव्हा केव्हा दुकानात यायची, हाडतूड करून मी हाकलून द्यायचो. स्वतःच किती नुकसान केलं मी. शेठजी, काही हरकत नाही. देर आहे दुरुस्त आहे. अगदी. नट्टू काका, बाघा, आज तुम्ही दोघं पद्मावती भोजनालयात स्पेशल थाळी खा आणि जे काही स्वीट असेल ते 4-5 वाट्या फस्त करा आणि बिल दुकानाच्या खर्चात मांडा. थँक्यू शेठजी, थँक्यू. मी पण आज घरी सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन जाईन. सरप्राईज देईन. वा जेठ्या, वा मजा आली. खूप मस्त आईस्क्रीम आहे हा. अरे बाबा जेठ्या, आता तरी सांग, हे आईस्क्रीम कुठल्या आनंदात आहे? बरे सांगतो आधी. अगं बापूजींचं आईस्क्रीम कमी झालंय, थोडं अजून आईस्क्रीम दे अगं बापू. सुनबाई, बस मला नको आहे. अरे एवढं थंड थोडंसं- खाल्लं तर माझा घसा बसेल उद्या. नको अरे नको. थोडस खा, काही होणार नाही. अरे राहू दे ना ते आईस्क्रीम. तू सांग ना, आईस्क्रीम कुठल्या आनंदात खायला घालतोयस ते सांग. हा, ते सांगा. बापूजी, हा. बापूजी, दया, धंदा परत वाढायला लागला बापूजी. हं? अरे वा, कांगारू सेशन. वा. बोला श्री अंबे माते की. जय. काय विशेष काय, अंबा मातेचा जयघोष चाललाय. आईस्क्रीम खाणं चालू आहे. खाऊ घाला दया वहिनी, आईस्क्रीम खाऊ घाला. घेऊन ये मेहता साहेबांसाठी. तुमच्यासाठी. जेठालाल, आनंद व्यक्त केला जातोय. बहुतेक माझ्या पॉझिटिव्ह राहण्याचा उपाय कामी आला. हा, नाही मेहता साहेब, पॉझिटिव्ह काही झालं नाही, चमत्कार झालाय. काय म्हणजे घ्या मेहता साहेब. हा, आधी आईस्क्रीम घ्या, अरे मग भाऊ, सांगतो. हा तर चमत्कारच आहे. मला आईस्क्रीम मिळालं. मेहता साहेब, ती बाघाची बावरी आहे ना, तिची पावलं खूप शुभ आहेत. तिची पावलं माझ्या दुकानात पडताच पाठीमागे ग्राहकांची लाईनच लागते. आज समजलं की बावरी माझ्यासाठी खूप लक्की आहे. काय बोलतोय जेठालाल? हो, आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. बावरी दुकानात येताच पाठीमागे कस्टमर्सची लाईन लागते. आता हे काय बोलतोय जेठालाल? जेठालाल, या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवणं बंद कर. हा, मग असं कधीच काही नसतं. अरे किती वेळा समजावलंय जेठ्या तुला, मेहनतीने सगळं काही होतं. मेहनत कर, मेहनत. नाही मेहनत तर मी करतोच बापूजी, पण ते म्हणतात ना की फक्त मेहनतीने काही होत नाही, सोबत तो लक ट्रॅक्टर पण पाहिजे. हं?
जेठालाल तुला नक्की लक फॅक्टर तर म्हणायचं नाही ना? हा तेच तेच. ते काय असतं? भाग्याचं तत्व बापूजी, भाग्याचं तत्व. अरे भाग्य सुद्धा मेहनतीनेच बदलतं. नाही नाही, ते तुमचं म्हणणं बरोबर आहे बापूजी, पण मी खरं बोलतोय. आज मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. बावरी आली नव्हती तेव्हा मुश्किलीने एखाद 2 गिराईक येतात, खरेदी काहीच करत नाहीत, फक्त चौकशी करतात, भरपूर चौकशी करतात आणि निघून जातात. पण ज्या क्षणी बावरीने आपल्या दुकानात पाय ठेवला, तिच्या मागे ग्राहकांची लाईन लागली आणि सगळे धडाधड खरेदी करायला लागले. बोला. तू काही म्हण, हे सगळं काही मला पटत नाही. अरे आता बापूजी, कमाल आहे बापूजी. नाही नाही जेठालाल, हे सगळं मी सुद्धा मानायला तयार नाही. अरे मानत तर मी पण नव्हतो आधी, पण आता जे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्याला मी खोटं कसं ठरवू शकतो? आणि तसे मेहता साहेब, माझी पण नेहमी म्हणते की कोणी त्यांची सुपावलं घेऊन येतात ना, तेव्हा समोरचे ज्या अडचणीत असतील ना, तर ते अडचणीतून बाहेर येतात. हा तर मेहता साहेब, आता माझा विचार झालाय. काय? मी बावरीला माझ्या दुकानात कामावर ठेवून घेईन. काय? हा, आहे ना जबरदस्त आयडिया. अरे कसली जबरदस्त आयडिया जेठालाल. बावरीला काय अनुभव आहे इलेक्ट्रॉनिक शॉपचा? तिला काय इलेक्ट्रॉनिक विकता येतं? अरे त्याची गरजच नाहीये मेहता साहेब. सामान विकायला तर मी, नट्टू काका, बाघा तर आहोत ना. माझ्यासाठी तर बावरी फक्त तिच्या शुभ पावलाने दुकानात यावी आणि येऊन बसावी, बस माझं काम होऊन जाईल. मग त्यासाठी बावरीला नोकरीवर ठेवायची काय गरज आहे जेठालाल? बावरी दुकानात तर येते ना बागाला भेटायला, बस तिला येत राहू दे, तिला बागाला भेटत राहू दे. ती येत राहील तर तुझंही काम होऊन जाईल आणि जो तुझा विश्वास आहे की तिच्या येण्याने ग्राहक येतात, कस्टमर येतात, तो विश्वास पण तसाच राहील. तो विचार मी पण केला होता मेहता साहेब, पण त्यात काय आहे, मग मला विचार आला की समजा देव न करो पण कधी बागा आणि बावरीचं भांडण झालं तर? मग तर बावरी दुकानात येणारच नाही बागाला भेटायला. बरोबर बरोबर. हे तर काय, मी जर बावरीला नोकरीवरच ठेवून घेतलं तर भांडण होऊ दे किंवा काही होऊ दे, तिला दुकानात यावंच लागेल. हा, आणि दुसरं काय मेहता साहेब, की नोकरीची जबाबदारी तिच्या डोक्यावर असेल ना, तर बागासोबत बाहेर फिरायला जाण्याबाबत ती विचारच करणार नाही. दोघही मजेत दुकानातच राहतील आणि त्यांचंही काम आणि माझंही काम होऊन जाईल. हा, बरोबर ना? जसं तुला योग्य वाटतं तसं कर. काय दया? माझं पण तेच आहे, जसं तुम्हाला योग्य वाटेल बस तसं. तर मग उद्यापासूनच मी बावरीला नोकरीवर ठेवून घेतो आणि मग तिच्या मागे मागे कस्टमर्सची दुकानात लाईन लागून जाईल. धंद्यामध्ये फायदाच फायदा. बाकी नट्टू काका, बाघा, गुड मॉर्निंग शेठजी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शेठजी. गुड मॉर्निंग बाघा. शेठजी थँक्यू. हो शेठजी, थँक्यू. थँक्यू कशासाठी? दुकानात आल्याबद्दल? अरे भाऊ, दुकानात तर मी येणारच ना, हे माझं दुकान आहे. त्या थँक्यू काय? गुड वन शेठजी, गुड वन. बरं आता सांगा तरी की थँक्यू का म्हणालात ते? काल पद्मावती भोजनालयामध्ये खूप मज्जा आली. हा? सीताफळ बासुंदी होती, सीताफळ बासुंदी. हो 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 हो. मी आणि नट्टू काकांनी दोघांनी 5-5 वाट्या सीताफळ बासुंदी ओया करून टाकली. हो नट्टू काका. हो शेठजी, बट आय वॉज लिटिल स्लो देन बागा. नट्टू काका, तुमच्या फक्त 3च वाट्या झाल्या. अरे भाऊ, समजलं मला हे तर. अरे भाऊ, पण एवढी चांगली बासुंदी होती तर माझ्यासाठी थोडी पार्सल घेऊन यायची होती ना. ओ सॉरी शेठजी, ते नेक्स्ट टाइम मी लक्षात ठेवे ना. हा. नमस्ते जामूलालजी. अरे बावरी आली, बावरी आली. वेलकम बावरी. बागा बागा, बस बस बस. बावरीसाठी काहीतरी चहा, नाश्ता, थंडा, फालुदा जे पाहिजे ते घेऊन ये जा. आधी खुर्ची दे, खुर्ची दे, बसव तिला, बसव. अरे अरे थांबा, हे काय बोलताय शेठजी? भागेश्वरजी तर माझे परमेश्वर आहेत आणि भक्त परमेश्वराची सेवा करतात. परमेश्वर थोडीच भक्ताची सेवा करतो. हा, मग काही हरकत नाही, मी सेवा करतो तुझी. काय पाहिजे सांग, मी सांगून येतो. नाही नाही शेठजी, तुम्ही नाही जाऊ शकत आता, का? कारण तुम्ही माझे परमेश्वर आहात.
मी असताना तुम्ही कसे काय जाऊ शकता? मी सांगून येतो हा. अरे भाऊ, पण तुझी तर आधीच स्थापना झाली आहे. तू बावरीचा परमेश्वर आहेस. तू कसा जाऊ शकतोस? 1 मिनिट शेठजी. आय थिंक मी इथे कोणाचा परमेश्वर नाहीये. मीच सांगून येतो. बोल बावरी बाळा, काय हवंय? थंड गरम नाश्ता? नाही नाही नाही, आता काहीच नकोय. जेव्हा भूक लागेल तेव्हा सांगेन. हो, तेव्हा संकोच ना ठेवता सांगा बावरी. ए बावरी, कस्टमर येत आहेत. बावरी, तुझा कोपरा पकडून घे. जा 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 जा. या भाऊसाहेब या. बोला, काय पाहिजे? मला एक चांगला मोठा LED टीव्ही दाखवा. नक्की. नटू काका, LED टीव्ही दाखवा. हो हो हो. नटू काका, या. LED दाखवा. या. बोला. भाऊ, आम्हाला एखादा चांगला फ्रीज दाखवा. जरूर. बाघा, एक फ्रीज दाखव मस्त. हो शेठजी, या ना. फ्रीज दाखव, तुम्ही इकडे please. या. मला एक चांगला टचस्क्रीन फोन दाखवा. एकदम लेटेस्ट मॉडेल. नक्की. काय तुमचं बजेट किती आहे? बजेटचा प्रॉब्लेम नाहीये. ओ, काही हरकत नाही. मी तुम्हाला वेगवेगळे दाखवतो मस्त पैकी. या. शेठजी, हा? शेठजी, गुड न्यूज. सकाळी सकाळी 1.25 लाखाची बोनी झाली. अरे वा नट्टू काका, वा. बावरीचा विजय असो. बावरीचा विजय असो. किती शुभ शकुनी मुलगी आहे ही. येतात धंदा दुरांतोपेक्षाही वेगाने पळायला लागतो. आणि मी मूर्ख आजपर्यंत हिला दुकानात येण्यापासून अडवत राहिलो. बावरी, बाघा, तुम्ही दोघं जरा माझ्यासोबत गोडाऊन मध्ये चला. मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचंय. शेठजी, मी इथेच थांबतो. हा, थँक्यू. नाही, या थँक्यू कशाला शेठजी? इट्स अ पार्ट ऑफ माय जॉब. जरी आय एम अंडर पेड फॉर धिस. काय म्हणालात? काही नाही शेठजी, काही नाही. चला, तुम्ही गोडाऊन मध्ये जाऊया. चला. हो, चल. चला, या. हा. या बावरीजी. एक मिनिट, बावरीला आधी जाऊ दे. भाऊ पुढे. Sorry. बावरी, या, ये बावरी, बावरी. ये बावरी, ये. वा बावरीजी, वा. तुमचे पाय गोडाऊनला सुद्धा लागले. हा. आता हे गोडाऊन कधीच रिकामं होणार नाही. ए भाऊ, काय बोलतोयस? गोडाऊन तर रिकामं व्हायला पाहिजे ना? नाही शेठजी, माझा म्हणण्याचा अर्थ आहे की गोडाऊन कायम भरलेलं राहील. अरे पुन्हा तेच बोललास? गोडाऊन कायम भरलेलं राहील म्हणजे काय? धंदाच होऊ नये, माल विकलाच जाऊ नये. नाही शेठजी, माझा म्हणण्याचा असा अर्थ आहे की माल विकला जावा, गोडाऊन रिकामं व्हावं, परत नवीन मालाने गोडाऊन भरून जावं, असं नेहमी भरलेलं असावं असं म्हणतो. हा, मग ठीक आहे. बस बावरी, बस. बसा बावरीजी, बसा. बोला ना शेठजी, काय महत्वाची गोष्ट होती? बघा, बावरीसाठी एक खूप छान खुश खबर आहे. काय? बावरी, मी तुला कायमसाठी माझ्या गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकरीवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. काय? हा, आजपासून तू ते काय म्हणतात, गडा इलेक्ट्रॉनिक्सची एम्प्लॉई झालीस. एम्प्लॉई? हा, तेच. तर उद्या सकाळी 9 वाजल्यापासून दुकानात ये बाघासोबत. हा, संडेला सुट्टी. खुश?
नाही नाही, मी नोकरी नाही करू शकत. का? ते काय ना, आमच्या खानदानात कोणालाच नोकरी करायची परवानगी नाहीये. तुमच्या खानदानात कोणीच नोकरी करत नाही? नाही. मग काय करतात? एकमेकांना नोकरी करण्यापासून रोखतात. अरे मग घराचा खर्च कसा चालतो? बिझनेस बिझनेस सगळे बिझनेस करतात. हा, मग घरातले बिझनेस करतात तर बिझनेस करू दे. तू काहीतरी वेगळं कर. माणसाने आयुष्यात नेहमी काहीतरी नवीन, काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. वेगळं केलं पाहिजे. मी जर काही वेगळा विचार केला तर माझ्या घरचे तुम्हाला या दुकानापासून वेगळं करतील. काय? हो, तुम्हाला माहिती एकदा काय झालं? माझ्या मावशीची मुलगी चिंकी आहे ना, तिने पण काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला आणि नोकरी केली. जेव्हा माझ्या घरातल्यांना कळलं ना की चिंकी नोकरी करते, तर तिथे चिंकी नोकरी करत होती, त्या दुकानात जाऊन माझ्या घरच्यांनी तोडफोड केली. काय? असे कसे आहे तिच्या घरचे? काय करू शकतो ना शेठजी, प्रत्येकाचे आपापले विचार असतात. तू विचार करून घे भाऊ. काय? काही नाही. हे बघ बावरी, तुला नोकरी करायची नाहीये, ठीक आहे, नको करूस. पण तू नोकरी कर किंवा करू नकोस, तुला रोज माझ्या दुकानात तर यावंच लागेल. ते तर तुम्ही नाही म्हणता तेव्हा पण येतेस ना. हा, बस तर अशी येतच राहा. हो नक्की, जरूर. शेठजी, आता आम्ही दुकानामध्ये जाऊ का? हो हो, जा जा जा. बाघा, बावरीला जे काही हवं असेल ते मागून दे. हा, तिला कशाचीच कमी भासता कामा नये. नीट काळजी घे बावरीची. जी शेठजी, थँक्यू. थँक्यू. तुम्ही मला जी जबाबदारी दिली आहे ना, ती मला पार पाडण्यामध्ये खूप मज्जा येणार आहे. कम इन. ओह, सॉरी शेठजी, तुम्ही केलं. सॉरी. निघूया. हो, चला चला. बोल बोल दया. हा टपूचे पप्पा, कसे आहात? एकदम मस्त, जबरदस्त. हो, बहुतेक आज दुकानात धंदा चांगला झालाय. अगं दया, सकाळी सकाळी 1.25 लाख रुपयांचा धंदा झाला. हो हो, वा वा टपूचे पप्पा. अरे मला तर वाटतंय जर असाच धंदा राहिला तर लवकरात लवकर नवीन स्टॉक मागवावा लागेल. अरे वा, माताजींची कृपा आहे. हा, ती तर आहेच. एक मिनिट दया. दया, ते आमच्या व्यापार मंडळाचे अध्यक्ष श्यामजी भाईंचा फोन येतोय, तर मी तुला नंतर फोन करतो, ठीक आहे? हा, काय हरकत नाही. बाय बाय बाय. बोला बोला श्यामजी भाई, कशी काय आठवण काढलीत? जेठालाल, तुझ्या विरुद्ध व्यापारी मंडळात तक्रार आली आहे. काय? मी काय केलंय? ते तुम्ही आताच्या आता व्यापारी मंडळाच्या ऑफिस मध्ये या, मग सगळं समजेल. हा ठीक आहे, मी आताच येतो. त्यात काय आहे? हा टपूचे पप्पा, कसे आहात? एकदम मस्त, जबरदस्त. हो हो, बहुतेक आज गिराईक जास्त आलेत वाटतं. अगं दया, सकाळी सकाळी 1.25 लाख रुपयांचा धंदा झाला. अरे वा, माताजींची कृपा आहे. हा, ती तर आहेच. एक मिनिट दया. दया, ते आमच्या व्यापार मंडळाचे अध्यक्ष श्यामजी भाईंचा फोन येतोय, तर मी तुला नंतर फोन करतो, ठीक आहे? हा, काही हरकत नाही. हा, बाय बाय बाय. बोला बोला श्यामजी भाई, कशी काय आठवण काढलीत? जेठालाल, तुमच्या विरोधात व्यापारी मंडळात तक्रार आली आहे. काय? मी काय केलंय? ते तुम्ही आताच्या आता व्यापारी मंडळाच्या ऑफिस मध्ये या, सगळं समजेल तुम्हाला. हा ठीक आहे, मी आताच येतो. त्यात काय आहे? या जेठालाल. काय झालं श्यामजी भाई, मला अचानक इथे असं का बोलवलं? बसा, सांगतो. जेठालाल, तुमची व्यापारी मंडळात खूप इज्जत आहे. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती जेठालाल. अरे एक मिनिट, पण मी नक्की काय केलं काय आहे? सांगा. जेठालाल, तुम्ही जी सेल्स गर्ल ठेवली आहे, सेल्स गर्ल? नाही, मी कुठलीच सेल्स गर्ल ठेवलेली नाहीये. खोटं बोलतोस तू. आम्हाला माहिती आहे की तुम्ही सेल्स गर्ल ठेवली आहे आणि ती आमच्या दुकानासमोर उभी राहते आणि जो कोणी कस्टमर आमच्याकडे येतो त्याला म्हणते, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं सामान हवंय तर तुम्ही गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या, तुम्हाला तिकडे मी स्पेशल डिस्काउंट देते. काय? हो, आमच्या सगळ्या कस्टमर्सना जमा करून तुमच्या दुकानात घेऊन जाते. मग काय? अगदी बरोबर. खरं आहे. बरोबर आहे. हे काय बोलताय तुम्ही सगळे?
खरं बोलतोय. ती कधी माझ्या दुकानासमोर उभी असते, कधी यांच्या, कधी यांच्या, कधी यांच्या, तर कधी यांच्या. नाही, एक मिनिट. मला वाटतं की तुम्हा लोकांचा काहीतरी गैरसमज झालाय. हे बघा, माझ्या दुकानात फक्त 3 लोक काम करतात. नटू काका, बाघा आणि मगन. आणि तिघही जेंट्स आहेत. जेठालाल, तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवतो. बघा. बावरी, हा, ओळखलत ना? पाहिलं कशी आमच्या कस्टमर्सना आमच्या दुकानात येण्यापासून रोखतीये, मग त्यांना फूस लावून तुमच्या दुकानात घेऊन जाते. ऐका भाऊसाहेब, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचं सामान घ्यायला आलात ना, मग इथून नका घेऊ. इथे सगळं डुप्लिकेट मिळतं. तुम्ही माझ्यासोबत या. कडा इलेक्ट्रॉनिक्स, तिथे तुम्हाला सगळं ओरिजिनल मिळेल आणि लाईफ टाइम फ्री सर्व्हिसही. हो, खरंच. चला चला चला. ही मुलगी डिस्काउंटची ऑफर आणि लाईफ टाइम फ्री सर्व्हिसचा आमिष दाखवून तुमच्या दुकानात घेऊन जाते. आणि त्यावर आमची बदनामी करते ही मुलगी. कस्टमर्सना सांगते की आम्ही सगळे नकली माल विकतो म्हणून. तिचा भोळा भाबडा चेहरा बघून कस्टमर्स तिच्या मागे जातात. आमचं लाखोंचं नुकसान होत आहे जेठालाल. बरोबर आहे. कस्टमर्स आमच्या दुकानात यावेत म्हणून आम्ही जाहिरातींवर इतका जास्त खर्च करतो आणि तुमची ही सेल्स गर्ल आमच्या कस्टमर्सना आमच्या डोळ्यांसमोरून खेचून घेऊन जाते. ही तर सरळ सरळ चिटिंग आहे. स्वतः चिटिंग करता आणि म्हणता ही चिटिंग आहे. याचा अर्थ गेल्या 2 दिवसांपासून माझ्या दुकानात जे कस्टमर्स येत आहेत ते या सगळ्यांचे कस्टमर आहेत. आणि मी मूर्ख समजत राहिलो की बावरीची पावलं शुभ आहेत. माझ्यासोबत खूप मोठा खेळ खेळली आहेस तू बावरी. आता तुझी खैर नाही. कोणाची खैर नाही? त्या मुलीची. हे बघा, मी खरं सांगतो, तिने जे काही केलंय ते मला अंधारात ठेवून केलंय. या पूर्ण घटनेबद्दल मी पूर्णपणे अजाण आहे. मी तुम्हा लोकांशी सहमत आहे, हिने जे काही केलंय ते खूप चुकीचं केलंय. पण तुम्ही लोक काळजी करू नका. या मुलीने मला आणि तुम्हा सगळ्यांना मूर्ख बनवलं आहे. म्हणून मी तिची बरोबर खबर घेईन आणि गेल्या 2 दिवसात मला जो काही नफा झाला आहे तो मी तुम्हा लोकांसोबत वाटायला तयार आहे. नाही नाही, त्याची काहीच गरज नाहीये. त्याची काही गरज नाहीये. पण हो, पुढे असं अजिबात होता कामा नये याची तुम्ही काळजी घ्या. नाही नाही, मी तुम्हा सगळ्यांना वचन देतो की ही मुलगी इथून पुढे कधीच तुम्हा लोकांच्या दुकानाच्या बाहेर कधीच दिसणार नाही. ठीक आहे जेठालाल, आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतो. काय मंडळींनो? हो, बरोबर आहे, बरोबर आहे. थँक्यू थँक्यू. समजत नाहीये की बावरीने असं का केलं. बाघाला भेटण्यासाठी? याचा अर्थ बाघा आणि नट्टू काका पण बावरीच्या या षड्यंत्रात सामील आहेत. आदर्शना, ते कधी आहे लग्न काकीच्या पोरीचं? हा, तारीख सावंतवाडीला आहे का? हा, विचारतो शेठजींना सुट्टी भेटेल का. हा, मगन, चल. जी शेठजी. कुठे नट्टू काका, बाघा, बावरी सगळे कुठे आहेत? गोडाऊनमध्ये नाश्ता पाणी चालू आहे. अरे बावरी बेटा, ही पावभाजी आणि पॉपकॉर्नचं कॉम्बिनेशन काही समजलं नाही मला. नट्टू काका, बावरीजींना 3 पंजे खूप आवडतात. पिक्चर, पॉपकॉर्न आणि पावभाजी. पावभाजी आणि पॉपकॉर्न झाले, आता फक्त पिक्चर बाकी आहे. पिक्चर मी दाखवतो. ज्याच्या गोष्टीमध्ये रोमांसमुळे फक्त फसवणूक 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 आहे. या शेठजी, जॉईन द पार्टी. बंद करा ही पार्टी. अरे काय झालं गुस्सालालजी? ए, माझं नाव गुस्सालाल. बघा, जरा समजाव हिला माझं नाव काय आहे. काय झालं शेठजी? तुम्ही तर म्हणत होतात की बावरीजींनी तुमचं जे काही नाव ठेवेल ते तुम्हाला सगळं आवडणार आहे. तो माझा मूर्खपणा होता, आता नाही चालणार. बावरी, खबरदार जर पुन्हा माझं नाव चुकीचं घेतलंस तर. आणि खबरदार तू इथून पुढे बाघाचं पण नाव घेतलंस तर. आणि बाघा, तू सुद्धा
खबरदार इथून पुढे तू माझ्या समोर बावरीचं नाव घेतलंस तर. शेठजी, हे अचानक काय झालं तुम्हाला? हा, बावरीच्या शुभ पावलांनी आता धंदा सुद्धा चांगला चाललाय. आता काय झालं? काय झालं? काय झालं? खूप चालाक निघाला तुम्ही लोक. चालक? ए ऍक्टर, पिक्चर आता संपलाय माझ्या मित्रा. मला समजलंय बावरीच्या शुभ पावलांचं रहस्य. रहस्य? बावरीच्या शुभ पावलांचं रहस्य? हे काय बोलताय शेठजी? ओ हो, आता भगवान दादांनी पण ऍक्टिंग सुरू केली. होली सूरत दिल के खोटे. हे तुम्ही काय बोलताय शेठजी? कृपा करून आता ही ऍक्टिंग बंद करा दादा. बस, खूप झालं, बस. मला समजलं आहे की बावरीची पावलं काही शुभ बिभ नाहीयेत. फक्त पावलं आहेत, जशी सगळ्यांची असतात तशीच पावलं आहेत. या पावलात काहीच दम नाहीये. शेठजी, हे तुम्ही काय बोलताय? अहो, बावरीच्या येण्यानंतर तर इतके सारे कस्टमर आले. अच्छा, मला समजलं आहे की आपल्या दुकानात एकही कस्टमर स्वतःच्या मर्जीने आला नव्हता. इतरांच्या दुकानाच्या बाहेरून त्यांना पकडून पकडून आणण्यात आलं होतं. काय? आणि मी बिचारा भोळा हे समजत राहिलो की बावरीची पावलं शुभ आहेत. हं. मी बावरीला दुकानात येण्यापासून रोखू नये आणि बघा, तुला बावरीच्या सांगण्यावरून सुट्टी द्यावी म्हणूनच तुम्ही लोकांनी मिळून ही दृष्ट चाल खेळलीत, नाही? काय बोलताय शेठजी? बावरी, हे खरंय का? ओ दादा, किती वेळा सांगू की आता ऍक्टिंग बंद करा. हं? मला माहित आहे या बाघा आणि बावरी सोबत तुम्ही सुद्धा मिळालेले आहात. इतकी मोठी चिटिंग. चला, बाघाचा तर मी समजू शकतो नटू काका की हा बावरीच्या प्रेमात वेडा होऊन तो असा मूर्खपणा करून बसला. पण तुम्ही असं का केलं? इतक्या वर्षांच्या विश्वासाचा हा बदला दिलात तुम्ही? शेठजी, तुम्ही नट्टू काकांना काही बोलू नका. त्या बिचाऱ्यांना काहीच माहिती नाहीये. ते तर बिचारे कधीपासून नॅचरल ऍक्टिंगच करतायत. हो, जी काही चूक आहे ती आम्हा दोघांची आहे. आम्हा दोघांची पण नाही, फक्त माझी चूक आहे. बावरीजींनी जे काही केलं ना ते माझ्या सांगण्यावरून केलं. बागा, तू असं का केलंस? शेठजींमुळे केलं. शेठजी धंद्यावरून गेले 2 दिवस खूप त्रासलेले होते. मला त्यांच्या तब्येतीची खूप काळजी वाटत होती. म्हणून धंदा वाढवण्यासाठी बावरीजींसोबत मिळून मी हा प्लॅन बनवला होता. पण माझी अजिबात अशी इच्छा नव्हती की तुम्ही लोकांनी असं समजावं की बावरीजींनी पावलं शुभ आहेत. पण मग नट्टू काकांना असं वाटलं की बावरीजींची पावलं शुभ आहेत म्हणून, आणि मग तुम्ही सुद्धा असं मानायला लागलात. म्हणून मग मी गप्प राहिलो. मी विचार केला, या बहाण्याने मला रोज तुमच्याकडून सुट्टी न घेता बावरीजींना भेटण्याची संधी तरी मिळेल. होय, आणि तुम्हाला माहितीये मी तुमची नोकरीची ऑफर का धुडकावली? कारण मला तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायचा नव्हता. नाहीतर आमच्या घरात तर सगळे नोकरीच करतात, बिझनेस तर कोणालाच येत नाही. सॉरी शेठजी, चुकी झाली. हो, चूक झाली. सॉरी शेठजी, चूक झाली. अरे, तुमच्या चुकीमुळे माझं किती मोठं नुकसान झालं काही कल्पना आहे? नुकसान? अहो शेठजी, तुमचा इतका माल विकला गेला, मग तुमचा तर फायदाच झाला ना. अरे, इतक्या वर्षांपासून मी मार्केटमध्ये जी इज्जत कमावली आहे तिचं जे नुकसान झालं त्याबद्दल बोलतोय. आता व्यापारी मंडळाच्या ऑफिसमध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी मिळून यांच्या चुकीमुळे मला किती सुनावलं त्याबद्दल बोलतोय. इतरांच्या दुकानातून कुणी कस्टमर तोडतं का? नाही नाही शेठजी, सगळे कस्टमर आणले नव्हते, फक्त थोडेच आणले होते. बाकीचे कस्टमर तर दुकानात गर्दी बघूनच स्वतःहून आले होते. विषय नफ्या तोट्याची नाहीये, विषय तुम्ही दोघांनी मला उल्लू बनवलं हा आहे. बापूजी बरोबर बोलत होते. शुभ अशुभ पावलं असं काहीच नसतं.
फक्त मेहनत करायची असते. आज घरी जाऊन सगळ्यात आधी कान पकडून मी बापूजींची माफी मागेन. अरे काय झालं? कान पकडून कशाला उभा आहेस? बापूजी, तुमचं म्हणणं बरोबर होतं. कुठलं म्हणणं? तेच. अरे काय तेच बोल. बोला ना, कुठलं म्हणणं? तेच की शुभ अशुभ पावलं असं काही नसतं. मेहनतीनेच सगळं काही होतं. मी जर तुमचं म्हणणं मान्य केलं असतं तर आज मला इतकं सगळं ऐकावं लागलं नसतं. अरे कोण काय ऐकवलं? काय झालं? हो, काय झालं जेठ्या? बापूजी, ते झालं असं की शेठजी, बावरीच्या येण्यानंतर कस्टमरची लाईन लागली. याचा अर्थ असा झाला की बावरीची पावलं शुभ आहेत. काय? हा, बावरीच्या येण्याआधी दुकान रिकामी होतं. तिची पावलं दुकानात पडल्यानंतर कस्टमरची लाईन लागली. जेठालाल, तुमच्या विरोधात व्यापारी मंडळात तक्रार आलीये. काय? मी काय केलंय? जेठालाल, तुम्ही जी सेल्स गर्ल ठेवली आहे ही मुलगी आमच्या दुकानासमोर उभी राहते आणि जो कोणी कस्टमर आमच्या दुकानात येतो त्याला म्हणते, तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचं सामान जर हवंय तर माझ्यासोबत गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये या. तिथे मी तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळवून देते. काय? हो, आमच्या सगळ्या कस्टमर्सना जमा करून तुमच्या दुकानात घेऊन जाते. बरोबर आहे, हो, बरोबर आहे, हो, अगदी हो, खरं आहे. अगदी बरोबर. हो. जेठालाल, तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवतो. बावरी? सॉरी बापूजी, चूक झाली. पण आज मला समजलं की स्वप्न त्याचंच पूर्ण होतं जो मेहनत करतो, जो नशीब, लक, भाग्यावर विश्वास ठेवतो. तो शेवटी स्वतःच्या नशिबावर रडतोच. शाबास जेठ्या, शाबास. बापूजी नमस्ते. अरे नमस्कार, नमस्कार. शेठाणीजी नमस्ते. हा, नमस्ते नमस्ते. या बसा. या एक मिनिट. तुम्ही लोक इथे काय माफी मागायला आलाय? नाही, जेवायला आलेत. जो नशीब, लक, भाग्यावर विश्वास ठेवतो तो शेवटी स्वतःच्या नशिबावर रडतोच. शाबास जेठ्या, शाबास. बापूजी नमस्ते. अरे नमस्कार, नमस्कार. शेठाणीजी नमस्ते. हा, नमस्ते नमस्ते. या बसा. एक या मिनिट. बावरीताई. तुम्ही लोक इथे काय माफी मागायला आलाय? नाही, जेवायला आलेत. हा, ते मी विचार केला की बावरीताईंमुळे दुकानात एवढा चांगला धंदा होतोय तर आपण त्यांना पार्टी द्यायला हवी. म्हणून मी या सगळ्यांना जेवायला बोलावून घेतलं. मला वाटलं की तुम्ही खुश व्हाल. मग मला सांगायचंच तरी दया. मी तुम्हाला फोन करून सांगणारच होते, पण मग विचार केला की आज दुकानात खूप चांगला धंदा होतोय, त्यामुळे तुम्हाला खूप काम असेल म्हणून मी फोन नाही केला. नट्टू काका, तुम्ही पण मला नाही सांगितलं. शेठजी, आम्ही तर तुम्हाला सांगणारच होतो, पण त्यावेळी तुम्ही इतके रागात होता की आम्ही सांगूच शकलो नाही. आणि खरं सांगू शेठजी, बागा आणि बावरी तर इतके ओशाळले होते की इथे यायला तयारच नव्हते. मग मी त्यांना समजावलं की बागा, बावरी, शेठाणीजींनी आपल्याला एवढ्या प्रेमाने जेवायला बोलवले, मग गेलंच पाहिजे. यात शेठाणीजींची काय चूक आहे? आपण जर गेलो नाही तर बनवलेलं जेवण वेस्ट होणार. अरे नाही नाही, बरं केलं तुम्ही लोक आलात. बागा, बावरी, आम्ही तुम्हा दोघांना पार्टी द्यायलाच हवी. चांगला धडा शिकवला तुम्ही जेठ्याला. अरे मी तर आधीच सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसतो ठेवायचा, पण या जेठ्याला ते पटतच नव्हतं. बापूजी, शेठजींना सांगा ना आम्हाला माफ करायला. टपूचे पप्पा, याने जे काही केलं ते भाबडेपणाने केलं. प्लीज यांना माफ करून टाका ना. जेठ्या, माफ करून टाक. फुटेल
चला थँक्यू थँक्यू व्हेरी मच. आता मी तुमच्या दुकानात येऊ शकते ना? ज्या दिवशी तू माझं नाव बरोबर म्हणशील त्या दिवशी तू येऊ शकतेस. ओके ठेठालालजी. झाली चुकून चूक झाली. कधीच येऊ शकत नाही.